कधीकधी मनामध्ये एक प्रश्न नेहमीच पोखरत राहतो, गरिबांचा जीव इतका सस्ता का असतो? हा मुलगा केवळ 14-15 वर्षाचा होता. त्याचं नाव आकाश. त्याची आई हॉस्पिटल बाहेर एक चहाची टपरी चालवत होती. तो आकाश आईला डबा द्यायसाठी आला होता आणि एका झाडाच्या सावलीमध्ये दुर्दैवाने तो झोपी गेला होता. पण एअर इंडियाच्या विमानाचे एक अवशेष त्या रस्त्यावर कोसळले आणि त्या आगीच्या ज्वाला त्याच्यापर्यंत पोहोचल्या आणि आकाशने तिथेच शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे तो ना त्या विमानामध्ये होता ना त्या हॉस्टेलमध्ये. तो रस्त्याच्या कडेला होता. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या धावलेल्या आई ती पण 50% भाजली आहे आणि ती सध्या रुग्णालयामध्ये ती मृत्यूसोबत लढत आहे. आता प्रश्न असा पडतो की यांच्यासाठी कोण सामोरे येणार आहे, सरकार की टाटा ट्रस्ट? ते त्यांना 1 कोटी देणार का? ज्यावेळी एखाद्याला 1 कोटी दिलं जातं त्यावेळी पोस्ट करणारे, टाळ्या वाजवणारे, नाचणारे आता कुठे आहेत? कुठल्या चॅनलवरती आहे या आकाशची बातमी? नेत्यांचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवले गेले, भगवद्गीता वाचण्याच्या बातम्या चर्चेत आल्या, पण आकाशसारखा निर्दोष गरीब बालकाच्या मृत्यूवर कोण बोलणार? एका आईचा संसार एका सावलीमध्ये संपला. या देशात जर एक सामान्य गरीब माणूस जर रस्त्यावर शांतपणे डोळे मिटून झोपी गेला तर त्याचं भविष्य आकाशातून येणाऱ्या ज्वालांवर अवलंबून असतं का? हा केवळ अपघातच नव्हे तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. गरिबाच्या जीवनाला किंमत आहे का, की तो फक्त आकड्यांमध्ये हरवून जातो? आपण आकाशसाठी आवाज उठवूया, त्याच्या आईसाठी न्याय मागूया. जेव्हा एअर इंडियाचं A71 विमान कोसळलं तेव्हा आकाश जो आहे आपल्या आईसाठी डबा आणला होता आणि तो एका रस्त्याच्या झाडामध्ये निवांतपणे झोपी गेला. पण तेवढ्यात एअर इंडियाचं AI-71 जे विमान आहे ते हॉस्टेलवरती कोसळलं. पण एक विमानाचा एक पत्रा त्या रस्त्यावरती आला ना त्या आगीमध्ये छोट्या बालकाचा 14 ते 15 वर्षाचा आकाशचा त्यातच मृत्यू झाला. पण ज्या विमानामध्ये जे होते, हॉस्टेलमध्ये जे होते, जे मरण पावले त्यांना 1 कोटी रुपये टाटा ट्रस्टकडून मिळणार आहे. 1 कोटी रुपये सगळ्यांना. पण जो झोपी गेला रस्त्याच्या कडेला आकाशला त्याला काय मिळते? आणि त्याला वाचवायला गेलेल्या त्याच्या आई त्या पण 50% भाजल्या आहेत. आता त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना हे 1 कोटी मिळणार का? कुठे गेलं सरकार? कुठे गेले चॅनलवाले? कुठे गेल्या ह्या बातम्या? मोदी साहेब तर असे फोटो काढत आहेत, सिनेमॅटिक फोटो काढत आहेत. राजकारणी नेते सिनेमॅटिक फोटो काढत आहेत. बातम्यावाले गेले कुठे? सरकारचे तारीफ करणारे, टाळ्या वाजवणारे, नाचणारे गेले कुठे? मला हा प्रश्न पडत आहे. त्या बिचारा 14-15 वर्षाचा आकाशचा मृत्यू झाला. त्याची आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत आहे. त्याच्यावरती कोणी दाखवत नाही आहे टी व्हीवरती. आणि जे बाकीचे मरण पावले, जे विमानात कोण जाते हो? ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे किंवा एखादाच गरीब माणूस विमानामध्ये एखाद्या वेळेस प्रवास करतो. विमानामध्ये जास्त तोच फिरतो ज्याच्याकडे अमाप पैसा आहे. त्यांना 1 कोटी रुपये देतात. पण जे गरीब मरण पावला, रस्त्याच्या कडेला झोपला होता, तो विमानाचा पत्रा त्याच्या काठी पडला आणि आगीत जो आहे होरपडून मरण पावला. त्याच्यासाठी कोणी बोलत नाही. नाही मीडिया बोलत आहे, नाही पोस्ट कोणी करत आहे, नाही कोणी आपल्या व्हिडिओ टाकत आहे. मी का बनवलं? मी कुणाच्या बापाला भेट नाही, ना सरकारला भेट नाही, कुणालाच भेट. माझं चॅनल हॅक झाले तरी चालेल, बंद झालं तरी चालेल, पण मी कुणाला नाही भेट. पण त्या आकाशला, आकाशच्या आईला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना पण 1 कोटी रुपये टाटा ट्रस्टकडून मिळाला पाहिजे. जर रतन टाटा जिवंत असते तर त्यांनी या आकाशबद्दल आधी विचार केला असता. त्यांना 1 कोटीच्या बदली जास्त पण पैसे दिले असते त्याच्या आईला. पण आता त्यांनी मरण पावल्यानंतर आता हे टाटा ट्रस्ट दुसऱ्याच्या हातामध्ये गेलं आहे. पण त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. पण तुम्ही तरी विचार करा, या व्हिडिओला शेअर करा, हे बातमी शेअर करा. जय हिंद, जय भारत.